नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता रायाने पोलीस ऑफिसर होऊ नये अशी इच्छा इंद्रायणीची आणि शशिकलाची दोघींची असल्यामुळे दोघींनी आता एकत्रित येऊन रायाला गुंगीचं औषध पाजलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता राया आणि मंजिरी गार्गीबरोबर खेळत असतात. तेव्हा गार्गी म्हणू लागते, चला मी राज्य घेते, आपण लपवा छपवीचा खेळ खेळूया. राया मंजिरी आता लगेच लपायला इकडे तिकडे जागा शोधू लागतात. गार्गी आता डोळे झाकून अशी उभी असते. 1 2 3 असे आकडे मोजत असते. त्याच वेळेस राया मंजिरीला सुचत नाही कुठे लपायचे घरात. आता कुठे लपू कुठे लपू. आता गार्गीचं राज्य घेऊन झालेलं असतं. त्याच वेळेस दोघेही पटकन आता दरवाजा एका कोपऱ्यात घुसतात. आता राया अगदी मंजिरीजवळ आलेले असतो. तेव्हा मंजिरी बघते, राय तू. त्याच वेळेस राय म्हणतो, मिसबार ती येते ग. आता दोघे एकमेकांकडे एकटक बघू लागतात. आता मात्र त्याच वेळेस गार्गी आलेली असते. आता गार्गी लगेच दोघांनाही भॉ करते. आता मात्र गार्गी जिंकलेली असते. तेव्हा गार्गीला खूप आनंद होतो. मंजिरी आंटी, ए माझे हिरो, मी शोधलं ना तुम्हाला. शोधून काढलं की नाही अगदी पोलिसांसारखं. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हो गार्गी, अगदी पोलिसांसारखं सतर्कतेने तू आम्हाला येऊन शोधलं. अगदी तुझ्या हिरोसारखं. बघ, आता तुझा हिरोही पोलीस ऑफिसर होणार आहे. तोही असंच लोकांना शोधून काढेल बरं का. त्यावर लगेच रायम लागतो, मिसफायर, ते समजा ठीक आहे ग, पण जो मार्केटमध्ये हल्ला झाला त्याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. नेमकं कुणावर हल्ला केला असेल, कोण असेल तो व्यक्ती, या सगळ्याचा छडा आपल्याला लावा लागेल बरं का. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, राया तू नको टेन्शन घेऊ, ते बघूया आपण नंतर. तू आधी तुझ्या कामावरती टेस्टवरती फोकस दे. त्यावर लगेच आता रायम लागतो, मिसफायर, वेळ व्हायला घालून चालणार नाही ग. जे काही करावं लागेल ना ते आपल्याला लवकरात लवकरच करावं लागेल. तेवढ्यात इंद्रायणी मॅडम येतात आणि मला लागतात, राया तुला काहीही करायची गरज नाही आहे. हे बघ राया, हे काम माझं आहे. ही केस आता माझ्याकडे आली. त्याचा शोध कसा घ्यायचा, काय करायचं हे माझं मी बघून घेईल. तू फक्त तुझी जबाबदारी पूर्ण कर. गार्गीची जबाबदारी घेतली ना, मग ती व्यवस्थितपणे पार पाड. त्यावर लगेच रायम लागतो, मॅडम मी तीही जबाबदारी पार पाडणार आणि केसही मीच घेणार. त्यावर लगेच मंजिरी लागते, राया अरे कशाला पण, मॅडम म्हणतायत ना त्या केसचा शोध त्या लावणार. अरे मग तू गार्गीकडे लक्ष दे आणि तुझ्या फिजिकल टेस्टचा चांगला अभ्यास कर. त्यावर लगेच आता मॅडम म्हणू लागतात, काय फिजिकल टेस्ट, ही कुठली टेस्ट घ्यायची आता. त्यावर लगेच रायम लागतो, मॅडम अहो तुम्हाला सांगितलं नाही का. तेव्हा मंजिरी हसतच म्हणू लागते, मॅडम अहो आजच फोन आला होता, माझ्या रायचं सबमिशन एक्सपोज झालं आहे. आता त्याला पुढच्या टेस्टची तयारी करायची, म्हणून म्हटलं तयारी कर. तेव्हा लगेच इंद्रायणीला धक्का बसतो, काय हे कसं शक्य आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, होणार, माझा राया पोलीस ऑफिसर होणार. त्याच वेळेस इंद्रायणी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही असं होऊन चालणार नाही. हा राया जर पोलीस ऑफिसर झाला तर तो माझ्या गार्गीला सोडून देईल. नाही नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. हा जर फिजिकल टेस्टमध्ये पास झाला तर हा पुढे जाईल. हे शक्य नाही आहे, मी असं होऊच देणार नाही आहे. असे विचार आता इंद्रायणीच्या मनात सुरूच झालेले असतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया चल मग तू टेस्टच्या तयारीला लाग बरं. इंद्रायणीला मात्र खूपच राग येतो. तर त्यानंतर इथे आता इंद्रायणी आपल्या रूममध्ये असते. त्यावेळेस ती स्वतःशीच बडबड करत असते, नाही नाही नाही, हा विशाल जर पोलीस ऑफिसर झाला तर तो माझं काहीही ऐकणार नाही. आणि एकदा का तो ऑफिसर झाला तो माझ्या गार्गीची जबाबदारी घेणार नाही, माझ्या गार्गीला सोडून देईल. मी असं होऊ देणार नाही. कारण मी इतक्या दिवस या विशालला माझ्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून ठेवलं आहे. आणि जर हा ऑफिसर झाला तर माझ्या उपकारांची जाणीव याला उरणार नाही. हा माझ्या शब्दाला काही किंमत ठेवणार नाही. मला असं होऊन चालणार नाही. मला हे होऊच द्यायचं नाही आहे. आता हे इंद्रायणीचं सगळं बोलणं शशिकला ऐकत असते. त्याच वेळेस शशिकला म्हणते, वा रे बाई, एक नंबर भारी, रायाला दाबून ठेवते काय उपकारांखाली. मग कळलं तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे ते. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, काहीही झालं तरी मी रायाला पोलीस ऑफिसर होऊ देणार नाही आहे. ही गोष्ट शक्यच नाही आहे. त्याच वेळेस शशिकला खुश होते, अरे बापरे, कधी नव्हे ते या घाऱ्या डोळ्याच्या मांजरीची आणि माझी जरा जुळवाजुळव झाली. म्हणजे आमचे विचार जुळलेत ना. मग जरा हिच्याशी थोडंसं नकळतपणे जोडलं जाऊया आपण. चला आतमध्ये. आता शशिकला हळूहळू दबक्या पावलाने इंद्रायणीजवळ येते. तेव्हा इंद्रायणीची बडबड चालूच असते, नाही नाही, त्या राया आणि मंजिरीला कितीही उड्या मारू द्या, कितीही काही करू द्या,
पण मी माझ्या पॉवरचा उपयोग करणार आणि या रायाला पोलीस ऑफिसर कधीच होऊ देणार नाही. हे शक्यच नाही आहे. तेवढ्यात शशिकला येते आणि असं तिला खुणावते. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, काय आहे? कशाला डोक्याला ताण देते? कशाला आली तू इकडे? तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही म्हणजे खूप विचार चालू आहे का? कसला विचार करताय तुम्ही एवढा? ते कळेल का? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, तुला काय करायचंय ग? तू कशाला नसत्या पंचायती करत असते? त्यावर शशिकला म्हणू लागते, रायाने पोलीस होऊ नये म्हणून डोक्यात विचार घुमतायत ना, काय करावं काय नाही असाच विचार चालू आहे ना. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, तुझ्यासारख्या विचारांची नाही आहे, मी असं काहीही करत नव्हते, चल निघ इकडनं. त्यावर शशिकला म्हणू लागते, आम्ही काही नतबुद्धीचं आहोत का? आम्हाला बी बुद्धी आहे. तू स्वतःला जास्त शहाणी समजते, पण आम्ही वेडे नाही आहोत. तुझ्या मनात काय आहे ना हे मी चांगलंच ओळखलंय. विशाल भोसलेने पोलीस ऑफिसर होऊ नये असंच तुला वाटतंय ना, बरोबर की नाही? तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो बरोबर. आणि मी त्या विशालला पोलीस ऑफिसर कधीच होऊ देणार नाही. त्याचं आणि त्याच्या त्या मंजिरीचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. तेवढ्या आता मंजिरी येते, काकू काकू असा आवाज देऊ लागते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, गप्प बैसा. मंजिरीने जर हे ऐकलं ना तर वाट लागली समज. ए बघ, माझी मंजिरी दिसते तशी नाही आहे, ती लय डेंजर आहे. त्याच्यामुळे तिच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नको. त्याच वेळेस मंजिरी आता तिकडनं निघून जाते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, तुला जे करायचंय ना, राया पोलीस ऑफिसर होऊ नये त्यासाठी ते तू कर. जेवढी ताकद लावायची तेवढी लाव. पण जर काही प्रॉब्लेम आला तर या शशिकलाला नक्कीच सांग. ही शशिकला तुझी मदत नक्कीच करणार. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, वेळ लागले का मला की तुला? अगं काय बोलतेस तू? आणि तू कशाला माझी मदत करशील? मी तुझ्यावर का विश्वास ठेवू? त्यावर शशिकला म्हणू लागते, कारण तुला माहिती आहे मी कोण आहे? आता शशिकला आपल्या गळ्यातला असा समोर धरते, शशिकला सरदेशमुख, फॉर्म पंढरपूर. मला शशिकला म्हणतात. जिथे सगळ्यांचे विचार आणि रस्ते थांबतात ना, तिथे शशिकला सरदेशमुखचे रस्ते सुरू होतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला काही प्रॉब्लेम आला तर मला बोलायचं आणि मग मी बरोबर तो सॉल्व करेल, एवढं लक्षात ठेव. असे म्हणत आता शशिकला तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, या या बाईची मदत घेऊ मी. एक नंबरची भामटाड बाई आहे, चालली मला शिकवायला. नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. राया पोलीस ऑफिसर होऊच शकत नाही असं आता इंद्रायणीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. तर आता सकाळी सकाळी इंद्रायणीने आपल्या ऑफिसमध्ये जे मुख्य सर असतात ना, जे आज रायाची फिजिकल टेस्ट घेणार असतात, त्या सरांना बोलावलेलं असतं. तेव्हा लगेच आता ते सर ऑफिसमध्येच म्हणू लागतात, मॅडम तुम्ही मला बोलावलं का? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, हो, तुम्ही आज विशाल भोसलेची टेस्ट घेणार आहात बरोबर? तेव्हा ते सर म्हणू लागतात, हो. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, पण या फिजिकल टेस्टमध्ये तो पास होता कामा नये, याकडे तुम्ही लक्ष द्यायचं. तो फिजिकल टेस्ट पास होता कामा नये. त्यावर लगेच ते ऑफिसर म्हणू लागतात, मॅडम हे शक्य नाही आहे, कारण तो कॅन्डिडेट असा आहे की त्याचे रेकॉर्ड सगळे चांगले, तो प्रत्येक टेस्टमध्ये नक्कीच पास होणार. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, असं करून चालणार नाही. त्याचं रेकॉर्ड तुम्ही बघू नका. मी जेवढं सांगितलं आहे ना तेवढंच करायचं, आणि जर तसं तुम्ही केलं नाही ना तर तुमचे रेकॉर्ड मी काढेल बाहेर, आणि मग तुमची ही ड्युटी नाही तुमच्याकडनं गेली ना तर नावाची इंद्रायणी नाही. त्यामुळे सांगितलं तेवढं काम झालंच पाहिजे. तो विशाल भोसले या टेस्टमध्ये पास होता कामा नये, एवढंच लक्षात ठेवा. त्याच वेळेस आता लगेच रायाचा जो क्लासमेट ऑफिसर असतो ना तो येतो आणि मला लागतं, मॅडम अहो हे काम तुम्ही माझ्यावर सोपवलं तर चांगलंच होईल. म्हणजे कसं आहे ना, मी स्वतः या जातीने लक्ष घालेल आणि विशाल भोसले या टेस्ट पास होणार नाही याकडे नक्कीच लक्ष देईल. त्यामुळे प्लीज तुम्ही ही जबाबदारी माझ्यावर सोपवाल? त्यावर इंद्रायणीला आठवतं, हा म्हणजे तोच विशाल भोसलेचा क्लासमेट, ज्यामध्ये वादावाद झाली होती चाळीत, आणि याने ओपन चॅलेंज दिलेलं असतं रायाला पोलीस ऑफिसर बनवून दाखवायचं. आता लगेच इंद्रायणी हसतच मला लागते, चालेल, हे काम तुम्हीच घ्या आणि तुम्ही नक्की पार पाडाल हे मला माहिती आहे. त्यामुळे चला पटकन कामाला लागा. आता ते ऑफिसर तिकडनं निघून जाते. इंद्रायणी मात्र खुश झालेली असते. तर त्यानंतर इकडे आता राया आणि मंजिरी दोघेही रस्त्याने आता टेस्टसाठी निघालेले असतात ट्रेनिंग सेंटरकडे. दोघेही आता मस्त गप्पा मारत चाललेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणते, राया आज तू अशा टेस्टच्या परीक्षा दे ना, तू त्यात अव्वल नंबरने पास झालाच पाहिजे आणि मग तू पोलीस ऑफिसर होणार. राया
तू पोलीस ऑफिसर व्हावं हे तुझं स्वप्न होतं आणि आता ते माझंही स्वप्न झालंय. तेव्हा रायम लागतो, मिस फायर, अगं बायकोचं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार. तू कसलंही टेन्शन घेऊच नको. तेव्हा मंजिरी लागते, राया, मला माहिती तू पोलीस ऑफिसर नक्की होणार. पण जेव्हा तू पोलीस ऑफिसर होशील ना, तेव्हा मी सगळ्यात प्रथम आपल्या विठुरायाचे आभार मानणार, त्याच्या देवदर्शनासाठी जाणार आणि त्यानंतर तुला वर्दी घालून जे जे लोक म्हणत होते ना तू पोलीस ऑफिसर होणार नाही, तू पोलीस ऑफिसर होऊ नये म्हणून ज्यांनी ज्यांनी मध्ये खोडा घातलाय ना, त्या सगळ्यांसमोर घेऊन तुला जाणार. मग बघ राया, त्याची मिसफायर आणि राया मिळून काय काय करू शकतात ना, हे लोकांना कळेल. राया मात्र आता आपल्या मिसफायरकडे बघतच मनाशीच म्हणू लागतो, मिसफायर, अगं तू मनातनं जे बोलते ना तेच तुझ्या स्पर्शात जाणवतोय. बघ मिसफायर, तुझी साथ जर या रायासोबत असेल तर हा राया काहीही करू शकतो. ही परीक्षा तर काहीच नाहीये, ही परीक्षा नक्कीच हा राया पास होणार. त्याच वेळेस आता राया पटकन मिसफायरचा हात पकडतो. तेव्हा मंजिरी लागते, राया, अरे आजूबाजूला किती लोक आहे, काय चालू आहे तुझं? तेव्हा रायम लागतो, मिसफायर, काय झालं मग? बायकोचाच हात पकडलाय ना. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, अरे पण. तेव्हा रायम लागतो, ते बघ मिसफायर, आपल्यासमोर कोण चाललंय? एक मुलगा आणि त्याची आई. त्या मुलाने बघ आईचा कसा घट्ट हात पकडलाय. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया, अरे पण त्या मुलाची ती आई आहे. लोक त्याच दृष्टिकोनाने त्यांच्याकडे बघणार ना. मग एक मुलगा आईचा हात पकडू शकतो. त्यावर लगेच रायम लागतो, मिसफायर, मग एक नवराही बायकोचा हात पकडू शकतो. कारण एक बायको फक्त बायको नसते, तर ती आई असते, बहीण असते, मैत्रीण असते. एवढे सगळे पात्र तिला निभवायचे असतात ना. मग काय झालं? तेव्हा मंजिरी लागते, बरोबर, ठीक आहे, चल बाबा. त्याच वेळेस समोरनं आता एक टेम्पोवाला राया मंजिरीकडे बघत असतो आणि त्या टेम्पोत बसलेली असते ती बाई, जिने रायाला काल गोळी मारून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण कालचा तिचा नेम चुकलेला असतो. त्यामुळे आता दुसरा डाव टाकण्यासाठी ती बाई त्या टेम्पोत बसून अगदी मास्क वगैरे लावून कालच्यासारखीच तयार होऊन आलेली असते. तेव्हा लगेच ती त्या ड्रायव्हरला म्हणू लागते, चल आत्ता लगेच याचा गेम झालाच पाहिजे, त्याला संपवून टाक, उडव त्याला, चल पटकन. तेव्हा लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, मॅडम, त्याला उडवण्याचं काम आपलं आहे, हे मला माहिती आहे. तुम्ही मला सांगताय त्याला उडवायला, पण त्याच्यासमोर ती बाई आणि तिचा मुलगा चाललाय ना, तो मुलगाही येईल हो, आणि तो मुलगाही जाईल त्याच्याबरोबर. त्यामुळे नाही, आता तो मुलगा जोपर्यंत दूर हटत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते, जाऊ दे ना, मग दोघांनाही उडव, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तो पोरगा तुझा कोणी लागतो का? नाही ना, मग चल पटकन गाडी सुरू कर आणि उडव दोघांना. तेव्हा लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, मॅडम, अहो पण 2 जीव जातील. त्यावर लगेच ती बाई आपल्या खिशातनं बंदूक काढते आणि त्या ड्रायव्हरच्या डोक्यावरती रोखते. ए, तुला सांगितलं ना तेवढं कर, नाहीतर इथे तुझा जीव जाईल. चल पटकन गाडी सुरू कर. आता मात्र तो टेम्पो आता पुढे निघालेला असतो. तो मुलगा आणि त्याची आई गप्पा मारत चाललेले असतात. राया मंजिरीच्याही गप्पा चालू असतात. आता मात्र लगेच ती बाई म्हणू लागते, चल चल लवकर उडव त्याला. आता तो टेम्पो त्या मुला जवळ येणार. तेच रायाचं लक्ष आता त्या टेम्पोकडे जातं. आता मात्र राया मंजिरी घाबरतात, कारण हा टेम्पो आता या मुलाला नक्कीच उडवणार हे राया मंजिरीच्या लक्षात आलेलं असतं. राया धावतच येतो आणि पटकन त्या मुलाला बाजूला खेचतो. आता मात्र तो टेम्पो अगदी रायाच्या खांद्याला घासून गेलेला असतो. रायाच्या खांद्याला जरासा मार लागतो. तेव्हा लगेच राया आई ग असे ओरडू लागतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया, काय झालं, तुला लागलंय का? तुला बरं वाटत नाहीये का? तेव्हा रायम लागतो, नाही मिस फायर, मी बरा आहे. पण दादा, तुला काही झालं नाही ना, तू ठीक आहेस ना? तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो, थँक्यू, तुम्ही मला वाचवलं, मी बरा आहे अगदी. त्यावर लगेच आता त्याची आई म्हणू लागते, दादा, तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. आज केवळ तुमच्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचलाय. त्यावर लगेच रायम लागतो, अहो ताई, आपल्या मुलाकडे लक्ष देऊन चालत जाऊ. गप्पांच्या नादात बघितलं ना आत्ता काय झालं असतं. बरोबर, ठीक आहे, चला आता आम्हालाही उशीर होतो. राया मंजिरी तिकडनं आता ट्रेनिंग सेंटरवरती पोहोचलेले असतात. तर इथे आता ते ऑफिसर बाकीच्या मुलांची ट्रेनिंग घेत असतात. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया, अजून तुझ्या नंबरला वेळ असेल ना, तोपर्यंत चल आपण इथे बसूया. त्यावर लगेच आता राया आपल्या खांद्यावरची बॅग काढतो. आता मात्र त्याच्या खांद्याला जरासा धक्का लागल्यामुळे आता खांदा दुखत असतो. राया ऐक करतो. तेव्हा मंजिरी लागते, राया, किती खोटं बोलणार आहे, तुझा खांदा दुखतोय ना? मगाशी विचारलं तेव्हाही नाही म्हटला, दुखतोय की नाही ते सांग. त्यावर राया लागतो, मिस फायर, नाही म्हणजे एवढं फारसं काही दुखत नाही, थोडंसं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, गप्प बैस, खोटं बोलतो. अरे आधीच सांगितलं असतं, रस्त्याने आपण काहीतरी करू शकलो असतो, एखादी पेन क्लिअर घेतली असते ना. पण नाही, तू कधीही
स्वतःचं दुखणं सांगूच नको. आता इथेच थांब, मी एखादी गोळी घेऊन येते. तोवर तुझा नंबर येईल, तुला बरं वाटेल. त्यावर लगेच राहू लागतो मिसफायर. अगं पेनकिलरची गरज नाही आहे गं मला. नको जाऊ तू. हे बघ थोडंसं दुखतंय, मी ॲडजस्टमेंट करून घेईन. त्यावर मंजिरी म्हणू लागते राया, तुला टेस्ट द्यायची, तुला पास व्हायचं हे माहिती आहे ना. त्यावर राहू लागतो मिसफायर. अगं त्याच्या बायकोची साथ आहे की त्याच्याबरोबर. त्याला कुठल्याही गोळीची गरज नाही आहे. त्यामुळे मिसफायर तू टेन्शन नको घेऊ. त्याच वेळेस आता ते ऑफिसर म्हणू लागतात विशाल भोसले, चला पटकन. तेव्हा रायम लागतो मिसफायर, बघ माझा नंबर आलाय, आता मी जातो हा. तू टेन्शन घेऊ नको, तू आरामात बैस, मी सगळं मॅनेज करेन आणि नक्कीच या टेस्टमध्ये पास होईल. आता रायाने इथे परीक्षेला सुरुवात केलेली असते. राया आता त्या ऑफिसरने सांगितल्याप्रमाणे सगळे काही ट्रेनिंग पार पाडत असतो. आता मात्र रायाचा वेग सगळ्यात कॅन्डिडेटपेक्षा जास्त असतो. तेव्हा ते ऑफिसर लगेच आता त्या पोलीस ऑफिसरला म्हणू लागतात, अहो बघताय ना, आता इंद्रायणी मॅडम म्हणताय ते कसं शक्य आहे. याचा वेग सगळ्यात कमी आहे, सगळ्यात फास्ट काम याचंच आहे. एवढं ट्रेनिंग फास्ट असताना आपण याला फेल नाही करू शकत. त्यावर लगेच तो पोलीस ऑफिसर म्हणू लागतो, हे त्याला माहिती आहे की तो फास्ट ट्रेनिंग करू शकतो, पण टायमिंग कुठे त्याला माहिती आहे. आपण इकडे घोळ करू शकतो ना, टायमिंग बदलू शकतो आणि बरोबर याला फेल करू शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आकडे मी लिहितोय ना, मग बरोबर सगळं काही ठीक होऊन जाईल. कारण जर आपण याची वेळ चुकीची लिहिली नाही ना, तर मॅडम आपली वेळ बदलवतील. त्यामुळे जे काही चालू ना ते असंच चालू द्या. त्यावर लगेच आता ते ऑफिसर्स मनाशीच म्हणू लागतात, नाही नाही, विशाल भोसले बरोबर अशी गद्दारी करून आपण मोठी चूक करतोय. आता मात्र त्यांना मनातनं वाईट वाटतं. रायाचं आता ट्रेनिंग सेंटर इथे टेस्ट पूर्ण झालेले असतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो मिसफायर, चल आता माझ्या फिजिकल टेस्ट पूर्ण झाल्या. त्याच वेळेस आता मंजिरी लागते, राया सगळं काही ठीक झालं ना, तू नक्की पास होशील बघच. त्यावर लगेच राया म्हणू लागतो मिसफायर, होणार, मी पासही होणार आणि पोलीस ऑफिसरही होणार. त्याच वेळेस आता रायाचा लगेच तो क्लासमेट असतो ना, तो येतो शिखावत आणि म्हणू लागतो, वाह विशाल भोसले, तुझ्या ताकदीची मात्र कमाला, एक नंबर भारी. पण काय आहे ना, आता जरा अवघड दिसतंय. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, का का अवघड दिसतंय. त्यावर लगेच तो ऑफिसर म्हणू लागतो, नाही म्हणजे कसं आहे ना, आता सध्या आता सीट्स कमी आहे आणि तुझे चान्सेस कमी आहे. तू पोलीस ऑफिसर होऊ शकतो की नाही हे मला सांगता येत नाही. त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो, हो मी होऊ शकत नाही, सीट्स कमी आहे, माझी ताकद जरा कमी पडते का. पण शिकावत सर, तुम्ही विसरलात का, ट्रेनिंग सेंटरमध्ये जो मुलगा लाईनीच्या सगळ्यात शेवट असायचा तो आज माझ्यासमोर पोलीस ऑफिसर बनून उभा आहे. तर मग तर माझा विषय टॉपचाच म्हणायचा, हो की नाही, बोला ना. आता मात्र या शिखावतला खूपच राग येतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, सर तुम्ही माझ्या रायाला ओळखत नाही, तो विशाल भोसले नाही, तर तो या मिसफायरचा राया आहे. आणि मिसफायरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा राया कुठलाही थराला जाऊ शकतो. पोलीस ऑफिसर बनणं हे त्याचं स्वप्न आहे आणि रायाचं स्वप्न म्हणजे मिसफायरचं स्वप्न. आणि माझा राया दिलेला शब्द पार पाडतोच. रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आणि बघाच माझा राया पोलीस ऑफिसर होणार. त्यावर लगेच आता तो ऑफिसर म्हणू लागतो, विशाल भोसले, बोलणं आणि करणं यात खूप फरक असतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, इतरांसाठी माझा राया तसा नाही आहे. राया म्हणजे तुम्हाला काय आहे ना हे माहितीच नाही आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, ओ शिखावत सर, जिथे राया तिथे नो दया माया आणि नो टेन्शन, फक्त सगळं काही आनंदी आनंद. बघाच मी या टेस्टमध्ये नक्कीच पास होणार. तर त्यानंतर इकडे आता राया मंजिरी घरी आलेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणते, राया तू पोलीस ऑफिसर होणार. आज तुझ्या टेस्ट दिल्यात ना, त्या बघून मी 100% सांगते. तेवढ्यात इंद्रायणी येते, काय चालू आहे तुम्हा दोघांचं. आजकाल तुम्हा दोघांचं फिरणं एकत्र येणं जरा जास्तच वाढलंय, हे सगळं थांबवा. त्यावर लगेच राया लागतो, मॅडम काय झालं, आम्ही टेस्टसाठी बाहेर गेलो होतो. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, विशाल भोसले थांबव हे सगळं, कारण किती काही केलं तरी तू पोलीस ऑफिसर होऊ शकत नाही. तेव्हा मंजिरी लागते, मॅडम तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण माझा राया स्वतःच्या पायावरती उभा राहणार आणि त्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, हो पण मी असं होऊ देणार नाही. तेवढ्यात लगेच गार्गी येते, आलास तू माझा हिरो आलास. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी बेटा तुझा हा हिरो कधीही पोलीस ऑफिसर होऊ शकत नाही बरं का. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मॅडम तुम्हाला जेवढी ताकद लावायची ना तेवढी लावा, पण हा राया त्याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय करू शकतो ना हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. इंद्रायणीला मात्र राग येतो. तर त्यानंतर
मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायाला आता पुन्हा ट्रेनिंग सेंटरवरती टेस्ट देण्यासाठी जायचं असतं आणि आता इथे रायाच्या ताकदीचा प्रश्न असतो. शशिकलाला मात्र हे होऊ द्यायचं नसतं. राया पोलीस ऑफिसर होता कामा नये म्हणून शशिकलाने आता इथे एक डाव टाकलेला असतो. आता रायाला सकाळी सकाळी दूध द्यायचं. त्यात शशिकलाने गुंगीच्या खूप गोळ्या मिसळलेल्या असतात. राया, आता तू हे दूध प्यायचं आणि मस्त गुंगून पडायचं. तुझ्या ताकदीचा प्रश्न येणारच नाही. आता लगेच शशिकला ते दूध बनवते आणि गार्गीजवळ देते. गार्गी, हे दूध तुझ्या हिरोसाठी या. तुझा हिरो हे दूध पिल्यानंतर अजून स्ट्रॉंग होणार आहे. देशील ना तुझ्या हिरोला? गार्गी ते दूध घेऊन निघालेली असते रायाच्या रूमकडे. त्याच वेळेस मंजिरी किचनमध्ये काम करत असते. मंजिरीचं आता त्या पॉकेटकडे लक्ष जातं. झोपेच्या गोळ्या? आपल्या घरात कोण घेतं एवढ्या गोळ्या? नाही नाही नाही, या गोळी कोणी आणले असेल? असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे राहिले असतात. तोपर्यंत गार्गी आता रायापर्यंत पोहोचली असते. राया, हे घे, तुझ्यासाठी मी दूध आणलंय, पी पटकन पी. त्याच वेळेस मंजिरी येऊन रायाला थांबवणार का? पुढे काय होणार? इंद्रायणी आणि शशिकला रायाचं स्वप्न पूर्ण होऊ देणार की नाही? पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.